चांगल्या माणसाला आता नेहमी एकटेपणा वाटायला लागला महाराज. चांगल्या माणसाला आता मी बिडी वडत नाही, बिड्यावाले सोबत नाही, पुडी खात नाही, पुड्यावाले सोबत नाही, दारू पित नाही, दारूवाले सोबत नाही, मांस खात नाही, मांसावाले सोबत नाही. आणि नेहमी चांगल्या माणसाला एकांत म्हणजे असं तो एकटा पडत चालला या जगात. कारण सभा नकट्याची चपटे अध्यक्ष आहे. तुम्ही नगराध्यक्षासाठी राहा, सरपंचासाठी राहा, तुम्ही या राजकारणात जरी पडले तरी चांगला माणूस तिसऱ्या नाही तर चौथ्या क्रमांकाला जाऊन पडतो ढोंगणावर. त्याचं कारण सभा नकट्याचे अध्यक्ष चपटे होतात नेहमी. आता त्याचं कारण काय? आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, जे जवळचे आहे ना, जवळचे आपण आता निर्व्यसनी राहून काही 4-2 एकर घेतलं तर आपल्या जवळचे बोलतच नाहीत. एक जण आला पेढा घेऊन, मी भावाच्या दुकानावर बसलो होतो, पेढा घेऊन आला. पेढा घेऊन आल्यावर त्यानं पेढा दिला हातावर. म्हणलं कशाचा आहे? बरं म्हणे भाऊ परमेश्वराच्या कृपेने 4 एकर वावर झालं. पण त्याला म्हणणार 4 एकर वावर झालं पण तू भावजाई, तुला चुलत भावजाई बोलत काहून नाही? ते लगे पायाच पडलं, पाया पडलं म्हणे राजे तुम्ही अंतर्ज्ञानी. म्हणलं अरे अंतर्ज्ञानी नाही, आजकालचा ट्रेंड चालू आहे म्हणलं हो आता. कारण घेणाऱ्यापेक्षा विकणाऱ्याला किंमत आहे. विकणाऱ्याला कोणी म्हणा या बसा तुम्ही आणि असाच पराक्रम करत राहा आणि उरले सुरले आम्हाला द्या, उरल्या सुरल्याचे आम्हाला पाजा, उरल्या सूर्याचा धाबा साजरा करू. आणि विकत घेणाऱ्याला किंमत राहिली नाही, कारण कलियुग पक्क लागलेलं आहे भाऊ. पुन्हा तुम्हाला सांगतो, जवळचेच द्वेष करतात. तुम्ही जर 4 व्हीलर घेतली, जमीन घेतली, घर बांधलं तर तुम्हाला परके लोक आनंदानं चहा पेढा मागतील, पण जवळचे त्याची पलटी व्हायची वाट पाहतील. मतलब की है दुनिया, कौन किसी का होता है, धोखा वही देते हैं जिन पे एतबार होता है, जिन पे एतबार होता है. अरे क्या विश्वास रखना औरों पे, क्या विश्वास रखना औरों पे, तुम्हें खड़ा होना पड़ता है अपने ही पैरों पे, तुम्हें खड़ा होना पड़ता है अपने ही पैरों पे.